वर्ष नगरसेवक 5 वर्ष आमदारकी। राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला वाली नाही। 4.5 लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनानं सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी दिलाय। नुकताच माजी नगरसेविकेच्या मुलाचा अंत्यविधी झाला। मुसळधार पावसात हडपसर माळवाडी येथील स्मशानभूमी गळत होती। उभा राहायला जागा नव्हती, बसण्याचे बेंच तुटलेले होते। ही अवस्था बघता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख यांनी पत्रकारांना घेऊन अमरधाम स्मशानभूमीमध्ये धाड टाकली आणि दुरावस्था समोर आली आहे। पिण्याच्या पाण्याचे नळ तुटलेले, पत्रे फाटलेले, शौचालय घाणेरडे, पाण्याची डबकी, शीतपेट्या नादुरुस्त, पाण्याने भरलेल्या ब्लॉक तुटलेले, साफसफाई नाही, कचऱ्याचे ढीग, ही अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला। मागील दफनभूमीजवळ कुंपण नाही, सुव्यवस्थित बाकडे, यामुळे नशा करणाऱ्यांची चांगली चंगळ होतीये। त्यामुळे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचं काम लोकप्रतिनिधी करत आहेत का, असा सवाल समीर तुपे यांनी उपस्थित केलाय। हडपसर गाव, माळवाडी, 17.5 नळी, मगरपट्टा, ससाने नगर, काळेपडळ, 15 नंबर, सातवाडी, गोंधळे नगर, चिंतामणी नगर, वैदुवाडी, शंकरमठ परिसरातील नागरिकांची हडपसर येथील एकच अमरधाम स्मशानभूमी आहे। या स्मशानभूमीमध्ये निधीची तरतूद नाही, समस्यांचे आगार झालाय। आमदार प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। येथील अवस्था पाहता नागरिकांशी कुचंबणा होत असल्यानं तातडीने कार्यवाही झाली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन करावं लागेल, असा इशारा समीर तुपे यांनी दिलाय। विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या हक्काच्या मतदारसंघातील स्मशानभूमीची दुरावस्था झाल्यानं अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। हडपसर जिवंत माणसाला जीवघेणे झालेले असताना अंत्यविधी प्रसंगी तरी सुविधा मिळणार का, असा सवाल समीर तुपे यांनी विचारलाय। या भागामध्ये साधारणतः आपण मगरपट्टा, त्याच्यानंतर तुमचं शंकरमठ, वैदवाडी, त्याच्यानंतर माळवाडी, 17.5 नळी, त्याच्यानंतर 15 नंबर आकाशवाणी, सातवाडी, गोंधळे नगर, हडपसर गाव संपूर्ण, त्याच्यानंतर तुमचं ससाने नगर, काळेपडळ अगदी चिंतामणी नगरपर्यंत, आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण हिंगणेमाळ्याचा परिसर, हा संपूर्ण भाग या हडपसर अमरधाम स्मशानभूमीवरती आहे। साधारणतः 4 ते 4.5 लाख लोकसंख्या असणारा हा सगळा भाग आहे। त्याच्यामध्ये ॲमोडोरा जे टाउनशिप आहे, त्याच्यानंतर मगरपट्टा सिटी टाउनशिप आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या 10 वर्षामध्ये या हडपसरचं खूप मोठ्या प्रमाणात उन्नतीकरण झालं, विकसीकरण झालं, त्यातून अनेक लोक या ठिकाणी वास्तव्याला आलेले आहेत। दुसरी गोष्ट, आज आपण या हडपसरच्या स्मशानभूमीचं जर संपूर्ण पाहणी केली तर त्याच्यामध्ये विद्युत दाहिनीची संख्या जी आहे ती एक आहे। त्याच्यामध्ये जे आपण शव ठेवण्यासाठी जर बाहेरून गावी कोण लोक येणार असतील तर त्याच्यासाठी सन्माननीय गिरीश बापट साहेबांनी त्या ठिकाणी 2 शीतपेट्या दिलेल्या होत्या। ती एक चालू अवस्थेत आहे, दुसरी बंद अवस्थेत आहे। तिची अवस्था जर पाहिली तर त्याच्यामध्ये खूप पाणी, आता आपण उघडून बघितलं तर त्याच्यात पाणी साठलेलं आहे। त्याच्यानंतर जे लोक या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तर त्या पाण्याची व्यवस्था आपण पाहिली, नळ सोडला तर त्याला एक थेंबही पाणी नाही। टॉयलेटची अवस्था आपण बघितली, दोन्ही वॉश बेसिन तुटलेले आहेत, कमोड तुटलेले आहेत, आतमध्ये टॉयलेट चोकप आहेत। पलीकडच्या बाजूला दफनभूमी आहे। दफनभूमीची अवस्था अशी आहे की तिथं बसायला बाकडे चांगले केलेले आहेत, त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडल्या, त्या ठिकाणी टर्मिनेट घेणारे लोक येऊन तिथं नशा करतायत। बाजूनी कुठलीही त्या ठिकाणी कंपाऊंड नाही आहे। त्या सगळ्या व्यवस्थेने खरं तर त्या रखवालदारांनाही दमदाटी करून तिथं येऊन रात्रीचं दिवसा ते सगळे नशा करतायत। आणि ही स्मशानभूमी जी आहे ती स्मशानभूमी कमी आणि ते गंजाडींचा अड्डा जास्त झालेला आहे। या ठिकाणी आजची परिस्थिती आपण जर पाहिली तर कुठलीही स्वच्छता या ठिकाणी नाही आहे। जागोजागी पाणी साठलेलं आहे, त्या पाण्यावरती शेवाळ झालेलं आहे, त्याच्यानंतर तिथं सगळं पूर्ण लाईन चोकअप झालेलं आहेत। आज इथं आपण पाहिलं तर सगळे ह्या मागच्या स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं सगळं पाणी लिकेज होतंय। समोर जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी 2020 साली इथं बसण्यासाठी लोकांना जी व्यवस्था केलेली आहे, आतमध्ये जर पाहिलं तर सगळं वरून पाणी, त्या ठिकाणी पन्हाळे लावले, ते पन्हाळे तुटलेले आहेत। म्हणजे आयुष्यात माणसाला जिवंत असताना सुद्धा ज्या सुखसुविधा हे प्रशासन देऊ शकत नाही, हे लोकप्रतिनिधी देऊ शकत नाही, कमीत कमी त्यांच्या जाण्याच्या वेळेला तरी, अंत्यविधीच्या वेळेला तरी ह्या सगळ्या त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, पण ती सुद्धा देण्याची त्या ठिकाणी इथं व्यवस्था नाही। एवढी दयनीय दुर्दैवी अवस्था आहे। आणि खरं तर म्हणजे अलादीनचा दिवा घेऊन सुद्धा हडपसरला विकास दिसणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। 15 वर्ष झालं या ठिकाणचे विद्यमान
जे आत्ताचे आमदार आहेत ते 15 वर्ष झाले या ठिकाणी नगरसेवक म्हणून होते आणि त्यांच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत काय काम झालं हा एक संशोधनाचा भाग आहे. आजही ते विद्यमान आमदार आहेत. 5ही वर्ष ते त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये सत्तेत होते, महायुतीतही ते सत्तेत आहेत. परंतु ही त्यांच्या स्वतःच्या घरची अवस्था आहे. हा त्यांचा घरचा वॉर्ड, घरचा विधानसभा आहे. याची ही परिस्थिती आपण बघताय काय ती. मग आज अशी परिस्थिती झाली आहे की आंधळ धरते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती या ठिकाणी हडपसरची होऊन बसलेली आहे. आज आपण बघितलं स्मशानभूमीमध्ये न सोडलं तर एक थेंब पाणी येत नाही. हीच परिस्थिती माळवाडीच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये. इथं लोक त्यांना यावर्षी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रचंड या लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी आमदारांच्या बद्दलची नाराजगी आहे आणि जसं आपल्याला या भागामध्ये काम करणारा माणूस पाहिजे, बिनकामाचा आमदार आता नकोय आम्हाला. आता प्रशासनाने याची सगळी दखल घेऊन जर या भागाचा, ह्या स्मशानभूमीचं जर समजा उद्या इथं लक्ष दिलं नाही किंवा ह्या सुविधा या ठिकाणी पुरवल्या नाही तर शिवसेना स्टाईलनी त्यांना नक्कीच धडा शिकवला जाईल. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव